शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघतं, 1.25 कोटी रेशन कार्ड धारकांना फटका, यादीतून नावे हटवणार केंद्र सरकारचा निर्णय, अपात्र लोकांची यादी पटवली। पुढली मोठी बातमी निघतंय, आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाही, जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा। पुढली मोठी बातमी निघतंय, गणपतीच्या आगमनाला पावसाचा ताशा, पुढचे काही दिवस मुसळधार कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघतंय, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कच्च्या कापसावरील आयात शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत माफ, बळीराजा संकटात। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतपानद रस्ते होणार मजबूत, शासनाकडून उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन। पुढली मोठी बातमी निघते, जालन्यामधून शेती नसलेल्या 26,315 जणांच्या नावावर गारपीट अतिवृष्टीचं अनुदान। पुढली मोठी बातमी निघते, लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका, पशुधनाचे मोठे नुकसान, पिके वाहून गेली। पुढली मोठी बातमी निघते, राज्यभरात अतिवृष्टीचे 21 बळी, 10 जखमी, 14 लाख एकर शेतींचं नुकसान, आजही राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा। पुढली मोठी बातमी निघते, परभणीत लोअर दुधना प्रकल्पाचा मुख्य कालवा फुटला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामे करून मदत देण्याची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, निसर्गाचं तांडव, बुलढाणा जिल्ह्यात 78,000 हेक्टरवरील पिकांना तडाखा, लाखांवर शेतकऱ्यांना फटका। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यात पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठं नुकसान, अनेकांच्या घरात शिरलं पाणी। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात बैलपोळा जोरात साजरा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना श्रावण अमावस्या पावली, 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याची रक्कम जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।